तर मग आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया. 1893मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळ कोणी स्थापना केली? तर महर्ष कर्वी यांनी स्थापना केलेली आहे. तर कधी? 1893मध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली? तर RBIची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आलेली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर RBIची स्थापना जी आहे ना ती 2001, 2024 आणि 19. तर कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आलेली आहे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना? तर 1935 साली करण्यात आलेली आहे. गव्हर्मेंट आहे बरं का. कधी? तर 1935ला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर कर्मराव भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बघा, हे जे प्रश्न आहे ना हे 2023 आणि 2024ला विचारले गेलेले प्रश्न आहेत. तर त्यामुळे प्लीज IMP आहेत, नोट डाऊन करा. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थाची स्थापना केलेली आहे. IMP प्रश्न आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कोणती? तर रयत शिक्षण संस्था. कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत हे महाकाव्य लिहिले. तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे? काय सांगितले? कवी कालिदास यांनी काय केले? रामटेक हे मेघदूत महाकाव्य लिहिले. पण ते रामटेक हे महाकाव्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आता ही प्रश्न SRPFला 2023ला विचारला, 2024ला विचारलेला आहे. 2 वेळा हाच प्रश्न विचारलेला गेलेला आहे, 23 आणि 24ला. तर नीट लक्ष देऊन ऐका ह्याचं उत्तर. रामटेक हे मेघदूत महाकाव्य आहे, परंतु काय सांगितले? महाकाव्य लिहिले. परंतु हे रामटेक महाकाव्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर. रामटेक कुठे आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. IMP प्रश्न आहे. 2023ला 2024ला विचारलेला गेलेला आहे. कशात? SRPF मध्ये विचारलेला गेलेला आहे. तर माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? माउंट एव्हरेस्ट शिखर सर म्हणजे माउंट एव्हरेस्टवरती जाणारी किंवा शिखर सर करणारी जी पहिली महिला कोण आहे? तर बचेंद्री पाल आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला कोण आहे? बचेंद्री पाल. कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 बचेंद्री पाल. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? तर ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झालेले आहे? तर ह्याच्यामध्ये बघा, पहिले युद्ध आणि लास्ट युद्ध असा ह्याच्यावरती हे प्रश्न विचारला जातो. तर पहिले कधी झाले? 23 जून 1757ला झालेले. काय आहे? 23 जून 1757 पहिलं युद्ध. कशाचे? प्लासीचे पहिलं युद्ध 23 जून 1757. नीट लक्षात राहू द्या. पहिले युद्ध 23 जून 1757ला झालेले आहे. तर युद्ध समजलं तर कोणतं? पहिलं युद्ध आणि शेवटचं युद्ध हे तेवढं लक्षात ठेवायचं. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? विज्ञानावर आधारित प्रश्न आहे, IMP आहे. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर स्कर्वी हा जो आजार आहे ना तो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर मी ज्या वेळेस क्वेश्चन रिपीट करते त्यावेळेसच तुमचा क्वेश्चन पाठ होऊन जाईल आणि आन्सर देखील. तर जीवनसत्व च्या अभावी स्कर्वी हा आजार होतो. स्कर्वी हा आजार कशामुळे होतो? तर जीवनसत्व स्कर्वी हा आजार कशामुळे होतो? तर जीवनसत्व मुळे स्कर्वी आजार होतो. जीवनसत्व मुळे राततांदळेपणा, जीवनसत्व मुळे तर स्कर्वी कशामुळे होतो? तर
आणि जीवनसत्व ड असला तर मुडदूस आणि अ असला तर रातांधळेपणा आणि क कशामुळे होतो तर स्कर्वी. हे लक्षात ठेवायचं. हा एम पी प्रश्न आहे. ह्याच्यावरती जीवनसत्व अ ब क ड ह्याच्यावरती हमखास विचारला जातोच प्रश्न प्रत्येक वेळेस. मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर मेरा गाव मेरी धरोहर हा जो कार्यक्रम आहे तो सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम आहे. कोणाचा उपक्रम आहे? मेरा गाव मेरी धरोहर. म्हणजे थोडक्यात सांस्कृतिक मंत्रालयाचा कार्यक्रम आहे. त्याच्यावरून त्या वाक्यावरून पण लक्षात येईल. थोडंसं काही संगीत टाईप आहे तर कोणते सांस्कृतिकमध्येच येणार. हे जरा थोडं आपलं काही जनरल नॉलेज लावायचं तिथं. ताम्हिणी हा घट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताम्हिणी हा घट प्रकल्प आहे तो रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 कोणता तर रायगड. तर सिक्कील भगिनी या कोणते वाद्य प्रकारशी संबंधित आहे? सिक्कील भगिनी या कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर सिक्कील भगिनी जे आहेत ना हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर बासरी या वाद्य प्रकाराशी संबंधित काय आहेत? तर सिक्कील भगिनी. कशाशी संबंधित आहेत? बासरी. सिक्कील भगिनी बासरी. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर रातांधळेपणा जो आहे ना हा जो आजार आहे ना तो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर रातांधळेपणा जो आहे ना हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व अच्या अभावामुळे काय होतो? तर रात आंधळेपणा. आणि मग अशी काय होतं? कच्या मध्ये स्कर्वी आणि अच्यामुळे रात आंधळेपणा. ऑप्शन क्रमांक 1 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे? राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली? तर कोणती समिती नेमलेली आहे? म्हणजेच पगारातल्या त्रुटी वगैरे काय करण्यासाठी दूर करण्यासाठी. तर कोणती समिती नेमली? तर त्याचं उत्तर आहे बघा. आणि ऑप्शन क्रमांक 4 राजीव गोबा समिती. ऑप्शन क्रमांक 4 राजीव गोबा समिती. आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे पहिले राज्य कोणते आहे? आयुष्यमान. तर अरुणाचल प्रदेश काय आहे? आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्ड वितरण करणारे देशातील पहिले राज्य आहे. IMP प्रश्न आहे अरुणाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे. तर कृत्रिमरित्या फळे जे आपण कृत्रिमरित्या फळे पिकवतो तर ते त्या कोणत्या ह्याच्यावर कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे ज्याच्यामुळे कृत्रिमरित्या आता फळे पिकवली जाणार नाही आहेत. आधी कसं केळे म्हणा काही असू द्या ते किती द्रव्य टाकून काय करायचे फळे पिकवले जायचे. तर कॅल्शियम कार्बाईड. तर अजूनही कुठे कुठे त्या पद्धतीने पिकवतात कॅल्शियम कार्बाईड. 5 जून 2024 रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर GST भवनाचे उद्घाटन करण्यात आले? 5 जून 2024 रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर GST उद्घाटन करण्यात आले? 5 जून 2024 गेल्या वर्षीच आहे. रोहतक. कुठे? रोहतक या ठिकाणी GST भवनाचे उद्घाटन करण्यात आले. कोणत्या साली पण ते विचारतात ते रोहतक असा उलटाही प्रश्न विचारला जातो. रोहतक GSTचे उद्घाटन कोणत्या साली? तर 2024. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच काय? त्याचा अर्थ काय आहे? तर रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा रोख निधी म्हणजेच SRR कॅश रिझर्व्ह रेशो. काय आहे? कॅश रिझर्व्ह रेशो. ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं उत्तर असणार आहे.
TCS मार्फत विचारला गेलेला आहे हा प्रश्न बरं का. TCSद्वारे वरचा ऑप्शन क्रमांक 2चा हा प्रश्न विचारलेला होता. चला पुढे असू द्या. हिमोफिलिया म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? हिमोफिलिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? विज्ञानावरील आधारित प्रश्न आहे. 2024ला विचारलेला होता हा प्रश्न. आज आपण असेच 30 प्रश्न घेणार आहे IMP. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या वेळेस आपण व्हिडिओ टाकेल त्यावेळेस IMP व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील बघा. तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व क. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण तयार करतात? महानगरपालिकेचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण तयार करतात? तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात? तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त हे तयार करतात. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात? तर आयुक्त हे तयार करतात. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे? उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? कोणत्या? तर उत्क्रांतवादाचा हा जो सिद्धांत आहे ना, तर चार्ल्स डार्विन ऑप्शन क्रमांक 4 या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. आपण नेहमीच तुमच्यासाठी IMP मित्रांनो प्रश्न घेऊन येणार आहे, जे की तुम्हाला खरंच परीक्षेमध्ये उपयोगी पडतात. आणि 100% नव्हे 101% सांगते, मी जे क्वेश्चन घेऊन आलेले आहेत ना, ते 100% यातलेच क्वेश्चन परीक्षेला तुम्हाला पडणार. तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या वेळेस व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 8 मार्च 2024 लक्षात ठेवा. राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून तर सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी खूप वेळा रिव्हिजन प्रश्नाचे घेते, तर जेणेकरून तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे नक्कीच. रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपक्रम वापरले जाते? IMP प्रश्न एकदम सोपा आहे आणि असले सोपेच प्रश्न नेमकं तुमच्याकडनं चुकतात. आपण सोपं आहे म्हणून सोडतो आणि नेमकं हेच आपल्याकडनं चुकलं जातं. तर कोणतं? स्टेग्नोमीटर, रक्तदाब मोजण्यासाठी. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? व्हेरी IMP प्रश्न आहे. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर दिनविशेष सुद्धा तुम्ही काय करायचं माहीत आहे का? थोडेफार वाचायची आणि राष्ट्रीय पर्यावरण असो म्हणा, जागतिक असो, हे सुद्धा डोळ्याखालून काढायचे. 5 जूनला काय केला जातो? जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं IMP उत्तर आहे. रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? आपल्या रक्तातील जे शर्करी नियंत्रण करणारी जी ग्रंथी आहे ती कोणती आहे बघा. विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. आज बरेचसे विज्ञानावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत, कारण गेल्या वेळेस पोलीस भरतीमध्ये बऱ्याचशापैकी विज्ञानावर आधारित प्रश्न होते. त्यामुळे आज आपण मुद्दाम घेतलेत आणि इथून पुढं पण घेणार आहे. तर कोणती? स्वादुपिंड. रक्तातील शर्करी नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती आहे? तर स्वादुपिंड. कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे? कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले? तर मराठी तितुका मेळावा. मी तर पहिल्यांदाच हा प्रश्न वाचलेला होता, म्हणून तुमच्यासाठी हा मी पहिल्यांदा प्रश्न घेऊन आले, कारण ह्याच्या आधी माझ्या वाचण्यात गेलेला नव्हता. तर वाशी, नवी मुंबई या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 नागरिकत्व सुधारण कायद्यानुसार CEA कोणत्या देशातून भारतात आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे? नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार CAA
कोणत्या देशातून भारतात आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे? तर कोणते? पाकिस्तानच्या, अफगाणिस्तानच्या, बांगलादेशच्या सर्व म्हणजे वरील सर्व ऑप्शन हे ह्याचं उत्तर असणार आहे बरोबर. ऑप्शन क्रमांक 4 हेच काय असणार आहे उत्तर. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन हे जे नाव जे आहे ना ते खालीलपैकी 2010 आणि 12 विचारलेलं आहे बघा. ही धवल क्रांतीशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? 2024ला विचारलेला प्रश्न आहे. नोव्हेंबर 2024मध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये हे विचारलेला गेलेला प्रश्न आहे. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर DY चंद्रचूड हे आहेत. DY चंद्रचूड. ऑप्शन क्रमांक 4 हेचं उत्तर असणार आहे. आणि राजीव खन्ना जे आहेत ना ते ऑप्शन क्रमांक 3 सॉरी ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा खालीलपैकी कोणत्या गडावर झाला आहे? 27चं जे आन्सर आहे ना मित्रांनो तो तुम्ही कमेंटमध्ये द्या मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या गडावरती झालेला होता. कुठे? तर रायगड. होणाऱ्या बाळांमध्ये स्फिना बिफिडा हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या अंमलाचा डोस दिला जातो? तर होणाऱ्या बाळांमध्ये स्फिना बिफिडा हा रोग टाळण्यासाठी कोणत्या अंमलाचा डोस दिला जातो? तर फॅलिक आम्ल. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. आता शेवटचा प्रश्न आहे बघा. संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? संचित म्हणजे काय? तर साठवून ठेवलेली किंवा साठवलेली. तर नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो कसं वाटलं सांगा आजचा व्हिडिओ आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.